उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत देण्यासाठी आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी इथे आपण एक कैरी अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे। इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता। त्यानंतर कैरी आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची। आता भाजून झाल्यानंतर ती आपल्याला थंड करत ठेवायची आहे। तोपर्यंत 1 चमचा जिरं आणि 1 मिरची अशा पद्धतीने खलबत्त्यात ठेचून घ्यायची आहे। आता इथे कैरी थंड झाल्यानंतर हाताने याचा गर काढून घ्यायचा। इथे आपण 1 वाटी हा नारळाचा कीस घेतलेला आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून अशा पद्धतीने चुरून घ्यायचं। कैरीच्या मिश्रणावर हा नारळाचा कीस घालायचा। आपण जे ठेचून घेतलेलं मिश्रण आहे ते देखील यावर घालून घ्यायचं आणि पाणी घालून हे मिश्रण आपल्याला परत हाताने चुरून या प्रकारे गाळून घ्यायचं आहे। राहिलेला जो नारळाचा किस आहे त्यामध्ये पाणी घालून परत आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाव वाटी इतकी साखर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही बर्फ देखील वापरू शकता। अशा प्रकारे आपली ही आंब्याची चटपटीत कढी तयार झालेली आहे।